येस आणि हा शिर्या आमचा झोपलाय बघा. जंगलात पालघरच्या आदिवासी विभागात चाललो आहे. पालघरवरून आपण जाणार आहोत जव्हार मोखाडा. मुंबईच्या जवळपास असलेले हे 3 जिल्हे आदिवासी जिल्हे म्हणून प्रसिद्ध आहेत. हे गाव आलं भोपोली. आपण जस्ट भोपोली क्रॉस करतोय. व्हिडिओ मध्ये पण दाखवलेलं ना. कुरकुर करती यशटी घट कुरकुर करती यशटी. महाराष्ट्राची शान लई भारी. तिला म्हणत्यात लाल परी. महाराष्ट्राची शान आहे भारी. तिला म्हणत्यात लाल परी. आपण आता जव्हारच्या जवळ 10-5 किलोमीटर आलो आहे. पण कार मांडवली धबधब्याला चाललो आहोत. जे आदिवासी लोक आहेत ते सगळं दुकान मांडून बसलेलं आहे. बाळा हे काय आहे रे? तयार आहेत का ते आळी? तयार आहेत ना? हे हा मुलगा आहे. हे रान आळी ते रानामध्येच मिळतं ना. आजी बसलेले आहेत आणि त्यांनी आंबे विकायला आणलेले आहेत. आपण आता आळीव ट्राय करूया. आळीव हे रानफळ आहे पण आंबट गोड चव आहे. साधारण चिक्कूच्या साईजचं, चिक्कूच्या रंगाचं पण असं वाटतं की ते तेलकट पॉलिश करून ठेवले आहेत. बघताय तुम्ही आळीव. आपण जव्हार रस्त्यात थांबलं. भागात वेगवेगळे नावं आहेत त्याला. हा छोटासा मुलगा हे रानात मिळणारं फळ आहे आळीव. बघू शकता साधारण चिक्कूच्या आकाराचं हे आळीव आहे. हा नाव काय तुझं? हा पुष्कर. आणि कुठून आणतोस हे तू आळीव? जंगलातून आणतो. आळीव फळ साधारण असं वाटतं की पिकल्यावरती हे सुरुवातीला कच्चं असतं पण पीक तयार झालं हे अशा प्रकारे दिसतं की जणू काही ह्याला पॉलिश करून ठेवलं आहे. साधारण याची गडबड पिकल्यावरती फार छान लागतं. आता आपण धबधब्यावर जाणार आहोत, पण त्यापूर्वी इथे काही रहिवासी महिला आहेत. त्या
बिया फोडत आहेत. तर आपण त्यांना विचारूया, ताई काय काय करताय तुम्ही हे? हा ताई, हे कसलं काय फोडताय तुम्ही? ताई लाजू नका, बोला की. बोला काय माहिती पाहिजे दादा. या काही फोडत बसल्या आहेत. या मला प्रथम दर्शनीच्या त्या फणसाच्या बिया वाटल्या, पण त्या फणसाच्या बिया नसून ते मोह झाडाच्या फळापासून बिया काढलेल्या आहेत. आणि तुम्ही बघू शकता या बियांचं म्हणे गर काढून तेल काढतात. मित्रांनो, हे जे झाड दिसतंय हे आळीचं झाड आहे. तुम्ही बघू शकता या झाडावरती आळी कसे लगडलेले आहेत. आता तरी हे कच्चे आहेत, पिकल्यावरती ब्राऊन कलर होतो. आणि फळं असतात, राजांबी बोलतो आपण त्याला. काही त्याचं आळू रंगाचं होतं. आणि असं वाटतं त्याला जरूर पॉलिश करून ठेवलं आहे. मित्रांनो, आपण धबधब्याजवळ पोचलेलो आहोत. हा जो धबधबा आहे 12 महिने वाहणारा धबधबा आहे. आणि हा पाण्याचा स्रोत आणि हे पर्यटक आहेत जे एन्जॉय करतात. हा असाच पुढे खाली वाहत जातो आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो, आपण आता धबधब्याजवळ पोहोचलेलो आहोत. आणि हाच तो काळंबावाडीचा वॉटरफॉल जो 12 महिने प्रवाहित असतो. प्रामुख्याने सांगायचं म्हणजे हा इथे वॉटरफॉल तयार झालेला आहे तो 2 नदींच्या संगमावरती वॉटरफॉल झाला. आणि याच्या वरच्या बाजूला जव्हार डॅम आहे. त्या जव्हार डॅमचं पाणी वरून 12 महिने सोडत होतं. हा तर आता जूनच्या सुरुवातीचा मेचा पण असाच व्ह्यू असतो. पण मला तुम्हाला सांगायला आवडेल की जिथे ते 80 फूट डीप जे मार्किंग दिसतं आहे, पावसाळ्याच्या जून महिना ओलांडला की पाणी ह्या दुथडी भरून वाहत असतं. म्हणजे पाण्याची लेवल बघा कुठे असते. जे 80 फुटाचं मार्किंग दिसतं आहे त्या मार्किंगवरती च्या लेवलने पाणी वाहत आहे. आज शनिवार असले तरी बऱ्यापैकी पर्यटक फार लांबून आलेले आहेत इथे. आणि इथे ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये हा धबधबा असल्याकारणाने ग्रामपंचायतीने लाईफ गार्ड्सची व्यवस्था केली आहे. हा जो 80 फुटाचा टप्पा आहे हा 15 फुटाचा टप्पा आहे आणि हा त्याच्याहून एक छोटा टप्पा आहे. अशा प्रत्येक टप्प्यावरती त्यांनी लाईफ गार्ड आणि हे बोर्ड लावलेले आहेत. नो जॅकेट नो एंट्री अशा पद्धतीचे बोर्ड्स त्यांनी लावलेले आहेत. आणि कोणतीही दुर्घटना होण्याची म्हणून फार खबरदारी घेतली जाते इथे. त्याच्यासाठी प्रत्येक पॉईंटवरती त्यांनी 5 ते 6 असे लाईफ गार्ड तैनात केलेले आहेत.
पर्यटकाच्या आनंदाला कुठेही गालबोट लागू नये यासाठी ग्रामपंचायतीने ही चोख व्यवस्था केली आहे. आणि हे आमचे हौशी पर्यटक काठावर बसून एन्जॉय करतायत. बघ असं एक हौशी पर्यटक सूर मारताना